नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो नंदिनी आता आनंद निवासमध्ये येऊन बसलेली असते आणि तिचं लक्ष काही कामामध्ये नसतंच. तर त्यावेळेस ती जीवाच्या विचारामध्येच हरवून गेलेली असते. इतक्यात ती ताई तिथं येते आणि नंदिनीवरती ओरडू लागते. तिला म्हणते की अगं नंदिनी, तुझं लक्ष कुठं आहे? 2-2 वेळेला मी चहा गरम करून आणला, अजून सुद्धा तो चहा तसाच आहे ना? आणि बघ आता परत गार झाला ना तो चहा. थांब, मी गरम करून आणते असं म्हणून चाललेलीच असते आणि परत ती थांबते. आणि नको, चहा ना सारखा सारखा उकळला ना की मग तो विष बनतो. मी तुला फ्रेश चहा बनवून आणते. असं नंदिनीला सर्व काही सांगून ती दुसऱ्या ताईला म्हणते की ताई, हा चहा आहे ना तो फेकून द्या आणि दुसरा फ्रेश चहा नंदिनीसाठी घेऊन या. असं ती सांगत असते आणि नंदिनी आता परत त्या विचारामध्ये हरवून जाते. आणि ज्यावेळेस ती ताई नंदिनीकडे बघते तर तिला ती विचारू लागते की अगं नंदिनी, तुझ्याकडे ना माझं एक काम होतं. तर तेव्हा नंदिनी काही हवं आहे का असं तिला विचारते. तर ती ताई म्हणू लागते की मला तुला ना एक विचारायचं आहे. या आठवड्यात ना आमच्या लग्नाचा ना 10वा वाढदिवस आहे. तर असं तिने सांगितल्यानंतर नंदिनी तिला म्हणते की अरे वा छान, मग तुला सुट्टी हवी आहे का? तर ती ताई नंदिनीला म्हणू लागते की नाही, मला सुट्टी वगैरे काही नको, पण ते प्रेमाचं घड्याळ आहे ना ते तुम्ही कुठून घेतलं होतं असं तिला विचारू लागते. तर तेव्हा त्या ताईनं विचारल्यानंतर नंदिनीच्या ती गोष्ट लक्षात येत नाही आणि नंदिनी परत तिला विचारते की अगं सॉरी, कुठलं घड्याळाबद्दल तू विचारत आहेस? तर तेव्हा दुसरी ताई तिथंच येऊन उभारलेली असते आणि ती नंदिनीला म्हणते, अहो ताई, ते प्रेमाचं घड्याळ नाही का तुम्ही ते घालत असता, तुम्ही आणि जीवा भाऊ? आणि ताईने आम्हाला सांगितलेलं आहे असं म्हणून त्या सगळ्याजणी हसू लागतात. तर आता नंदिनीला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस तिने जीवासाठी गिफ्ट म्हणून ते 2 घड्याळ आणलेले असतात आणि सगळ्यांना सांगितलेलं असतं की हे कपल वॉचेस आहेत. तर नंदिनी आता त्या विचारामधून बाहेर येऊन बोलू लागते की अशी वेळ दाखवणारी घड्याळं ना भरपूर असतील, पण एकमेकांना वेळ देणं महत्त्वाचं असतं. तर तेव्हा ती ताई नंदिनीला म्हणते की ते तर खरंच आहे, पण तुला सांगू का नंदिनी, तुझं आणि जीवाचं घड्याळ ना फारच भारी आहे. तर दुसरी ताई म्हणते, हो बरोबर आहे, एकाला आठवण आली ना आणि जर समजा त्याने ते बटन दाबलं म्हणजे दुसऱ्याला आपोआप कळतं खूपच भारी आहे हे. आणि जीवा भाऊ तर ना सारखं सारखं घड्याळाचं बटन दाबत असतील. तर दुसरी म्हणते की नाही, म्हणजे इतकी सुंदर आणि गोड बायको मिळाल्यावर तर मग सारखं बटन दाबणारच की, असं म्हणून त्या सर्वजण परत हसू लागतात. आणि नंदिनी मात्र उदासच असते. आणि आता त्या ताईचं लक्ष नंदिनीच्या हाताकडे जातं आणि ती नंदिनीला विचारते, काय गं ताई, तू आज घड्याळ घातलं नाहीस का? तर आता नंदिनी आपल्या हाताकडे बघते आणि ती अजून सुद्धा त्या विचारातच हरवून गेलेली असते. तर दुसरी ताई नंदिनीला विचारते की जेव्हा भाऊंच्या सारखं बटन दाबण्याने खरंच वैतागलाय का काय तुम्ही? असं म्हणून त्या परत हसू लागतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही तसं काही सुद्धा नाही. खरं सांगायचं झालं ना तर प्रेमानं दिलेला गजरा सुद्धा ना सोन्याचा होतो, पण जर प्रेमच नसेल ना तर मग महागडी घड्याळं सुद्धा ना चुकीचीच वेळ दाखवतात. असं तिने काही बोलल्यानंतर सर्वजणीच एकदम शांत होतात. तर तेव्हा आता ती ताई नंदिनीला विचारते की काय गं ताई, तुझं आणि जीवाचं भांडण वगैरे झालं नाही ना? तर आता नंदिनी परत शांत होते आणि ती ताई आता म्हणते की अगं जर झालं असेल ना तर बरंच आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणजे काय असं तिला विचारते. तर ती ताई सांगू लागते की आमच्या जीवाचा ना खूप जीव आहे हा तुझ्यावरती. तुला आठवत आहे का तो नीच दीपक, त्याने तुला मारलं होतं ना तेव्हा तो कसा धावत पळत आला होता माहिती आहे का तुला? आणि तेव्हा तो तुला सोडायला आला होता ना, तेव्हा तू आत येईपर्यंत ना तो तिथे बाहेरच थांबलेला होता तुझ्या काळजीपोटी. असं ती सर्व काही सांगत असते. इतक्यात एक ताई नंदिनीसाठी चहा घेऊन येते आणि ती नंदिनीला देते. तर ती पहिली ताई नंदिनीला म्हणू लागते की अगं नवरा बायकोमध्ये सगळं काही गोड असून कसं काय चालेल? भांडण तर व्हायलाच पाहिजे, म्हणजे ना कोणाची नजर नाही लागत. आणि ठीक आहे, तू आता चहा घे आणि मला ना त्या प्रेमाच्या घड्याळाच्या दुकानदाराचा जरा नंबर दे. असं तिने सांगितल्यानंतर दुसरी ताई म्हणते की आणि हो ताई, तुम्ही सुद्धा ना उद्यापासून ते प्रेमाचं घड्याळ रोज घालून यायचं. असं ती बोलत असताना आता नंदिनी आपल्या घड्याळाकडे बघू लागते. तर आता दुसरीकडे मित्रांनो, वसुंधरा काव्याच्या रूममध्ये येऊन बसलेली असते आणि काव्या आतमधून आवरून बाहेर येते आणि वसुंधराला बघितल्यानंतर ती दचकतेच. तिला म्हणते, काय होत आत्याबाई, तुम्ही इथे माझ्या रूममध्ये काय करताय? दचकले ना मी. तर वसुंधरा आता उठून उभी राहते आणि तिला म्हणते, का गं काव्या, काय झालं? तुझी चोरी वगैरे पकडली का काय मी? तर तेव्हा काव्या आता वसुंधराला म्हणते की IASची तयारी करत आहे मी, मला चोरी करायची काय गरज आहे? तुमचं इथं येणं ना अनपेक्षित होतं माझ्यासाठी, म्हणून मी दचकले. तर वसुंधरा तिला म्हणते, अगं मला बघून दचकलीस, आश्चर्यच आहे हे, पण खरं सांगू का तुला, अशी सरप्राईज द्यायला ना मजाच येते. आणि एकदमच ती विचारते की आता मला सांग, काय चाललेलं आहे तुझं? तर तेव्हा काव्या आता वसुंधराकडे बघते आणि तिच्याकडे बघून ती थोडीशी हसते आणि तिला म्हणते की अहो आत्याबाई, नेमकं काय चाललंय तुमचं? आज म्हणजे एकावर एक सरप्राईजेस देत आहे तुम्ही मला. चक्क अहो माझी चौकशी करत आहे तुम्ही.
विचारपूस करताय, तेही अगदी आपुलकीने? आश्चर्यच आहे हे. तर वसुंधरा आता तिला म्हणू लागते की कसं आहे ना काव्या, अगं तुला वाटतं ग की मी कारल्यासारखी कडू आहे, पण मी ना कारल्यासारखी नाही, मी ना फणसासारखी आहे. म्हणजे बाहेरून काटेरी पण आतून ना एकदम मऊ. आणि माझं जाऊ दे ग, तुझं सांग, क्लासला नाही गेलीस का आज? असं तिने विचारल्यानंतर काव्या मात्र थोडीशी गडबडू लागते. तर वसुंधरा पुढं म्हणते की अगं तसं नाही, रोज पार्थ तुझी वाट बघत असतो, मग तू अशी टेचात येतेस, कारच्या मागच्या सीटवरती बसतेस आणि मग तुमची गाडी जाते. पण आज पार्थ थांबलाच नाही म्हणून विचारलं. क्लासला नाही गेलीस का तू? असं त्यानं विचारल्यानंतर काव्या मात्र तशीच शांत उभी असते. तर वसुंधरा पुढं तिला विचारते की काय ग, भांडण वगैरे झालं की काय तुमचं? अगं मला काळजी वाटली ना म्हणूनच मी विचारायला आलेले आहे. तर आता काव्या तिला बोलू लागते. तिला म्हणते की आत्याबाई, तुम्हाला माझी किती काळजी वाटते, किती आपुलकी वाटते ना, हे ना ह्या घरामधल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. त्यामुळे उगाचच ना माझ्याबद्दल आपुलकी दाखवणं, काळजी दाखवणं हा दिखावा नका करू. आणि मी केक कसा भरवलेला लक्षात आहे ना तुमच्या? असं काव्याने विचारल्यानंतर वसुंधरा मात्र थोडीशी घाबरते आणि तिला तर तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस ती काव्याला म्हणालेली असते की चल चल भरव लवकर केक, अगं सगळे खोळंबलेले आहेत. तर असं तिने म्हटल्यानंतर काव्याने तिच्या तोंडामध्ये केकच कोंबलेला असतो आणि केक खायचा आहे ना, घ्या घ्या असं म्हणून तिचं तोंड बंद केलेलं असतं. आणि आता काव्या वसुंधराला त्या विचारामधून बाहेर काढते आणि म्हणते की काय आत्याबाई, विसरला आहे का, पुन्हा केक भरवू का मी तुम्हाला? असं तिने म्हटल्यानंतर आता वसुंधरा चांगलीच घाबरते आणि म्हणते की नाही नाही, नको नको. तर आता काव्या पुढं सांगू लागते की 1 मंथ ॲनिव्हर्सरी होती ना आमची, काय सांगितलेलं मी तुम्हाला त्या दिवशी? तर तेव्हा वसुंधरा काय असं म्हणते, तर काव्या परत तिला पुढं विचारते, अहो काय सांगितलेलं होतं मी तुम्हाला त्या दिवशी? थांबा मीच सांगते, हा नवरा बायकोमधला प्रश्न आहे, आमचा आम्ही बघून घेऊ, हेच सांगितलं होतं ना? असं तिला विचारते आणि पुढं म्हणते की माझं सोडा हो, तुम्ही कशा आहात? तुमचं ते काय डायबिटीसच्या गोळ्या, पथ्यपाणी वगैरे सगळं काही चालू आहे ना व्यवस्थित? कसं आहे, तुम्ही बाहेरून कितीही काटेरी, आतून मऊ गोड फणसासारख्या असलात ना, तरीसुद्धा रोज थोडा थोडा कारल्याचा ज्यूस पीत जा, आठवड्यातून 7ही दिवस, मग बघा तुमची शुगर कशी नॉर्मल होते ते. असं ती बोलत असताना आता वसुंधरा तिच्यावरती भडकते. तिला म्हणते की तुझ्याशी कितीही गोड बोलायचा प्रयत्न केला ना, तरी ना तुझी शेपूट वाकडी ती वाकडीच, अशीच ना तू आयुष्यभर फक्त टोमणेच मारत राहा. असं म्हणून ती तिथून चाललेलीच असते आणि तिच्या धक्क्याने टेबलवरचं एक एन्व्हलप खाली पडतं आणि आता वसुंधरा त्या एन्व्हलपकडे बघू लागते आणि काव्याला मात्र धक्काच बसलेला असतो. कारण त्या एन्व्हलपमध्येच पार्थने तिच्यासाठी दिलेले डिवोर्स पेपर्स असतात. आणि आता काव्यासुद्धा त्या एन्व्हलपकडे बघून घाबरू लागते आणि नेमकं वसुंधरा ते एन्व्हलप उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि तिने ते एन्व्हलप उलटं पकडलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूने काव्याला ते एन्व्हलपमधलं डिवोर्स पेपर्स दिसत असतात आणि वसुंधरा ते एन्व्हलप उघडून बघणारच इतक्यात काव्या ते एन्व्हलप तिच्या हातामधून हिसकावून घेते. आणि आता ती घाबरलेली बघून वसुंधरा काव्याला विचारते की अगं काय आहे याच्यामध्ये, बोल ना काय आहे याच्यामध्ये? तर तेव्हा काव्या तिला सांगते की काहीसुद्धा नाही आहे यात आणि दुसऱ्यांच्या वस्तूला असा हात लावू नये. असं तिनं बोलल्यानंतर वसुंधरा तिला म्हणते हो का, पण मग तू एवढी घाबरलेली काय आहेस, नक्की काय आहे याच्यामध्ये? तर काव्या आता तिच्याशी खोटं बोलू लागते, म्हणते की अभ्यासाचेच पेपर्स आहेत याच्यामध्ये. आणि त्यानंतर आता ती अजून 2 पुस्तकं आपल्या हातामध्ये घेते आणि वसुंधराला म्हणते की आत्याबाई, तुमचं झालं असेल तर मी आता अभ्यासाला बसू का? तर वसुंधरा आता तिला काही न बोलता तिथून बाहेरच निघून जाते आणि वसुंधरा बाहेर गेल्या गेल्या काव्या लगेचच दरवाजा बंद करते आणि खूपच घाबरलेली असते. तर वसुंधरा आता बाहेर आल्यानंतर मनातल्या मनात बोलू लागते की ते एन्व्हलप बघितल्यानंतर ती एवढं का घाबरली आणि नक्की काय असणार आहे त्या एन्व्हलपमध्ये, असा ती सर्व काही विचार करत असते. आणि इकडे आतमध्ये काव्या ते एन्व्हलप उघडून बघते आणि ते डिवोर्स पेपर बघितल्यानंतर काव्याला खूपच त्रास होऊ लागतो आणि तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थने डोळ्यात पाणी घेऊन ते डिवोर्स पेपर काव्याच्या हातात दिलेले असतात आणि तिला तो म्हणालेला असतो की आपण कोर्टात जाऊयात आणि हे नातं कायमचं संपवून टाकूयात. असं सर्व काही तिला आठवल्यानंतर आता तिला खूपच त्रास होऊ लागतो. तर आता दुसरीकडे नंदिनीसुद्धा आनंद निवासमध्ये अजूनसुद्धा शांतच बसलेली असते आणि त्या सर्व काही विचारांमध्ये ती हरवून गेलेली असते. तर आता दुसरीकडे पार्थसुद्धा त्या रिकाम्या फाईल्स आपल्या हातामध्ये घेऊन ऑफिसमध्ये तसाच उभा असतो, अगदी दुःखी मनाने. आणि त्याला आता तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस काव्याने ती फाईल फाडलेली असते. तर आता इकडे नंदिनी अखेर चहा घेऊन चहा पिऊ लागते आणि चहा पित असताना तिच्या डोळ्यामधून मात्र पाणी येत असतं. आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती जीवासोबत बाईकवरून चाललेली असते आणि त्यानंतर जीवाने तिला मिठीच मारलेली असते.
आणि ते सर्व आठवत असताना आता नंदिनी जोराने रडू लागते आणि तिच्या डोळ्यामधून खूपच पाणी येऊ लागतं. तर आता इकडे सुद्धा पार्थ कॉफीचा कप आपल्या हातामध्ये घेतो आणि तेव्हा त्याला सुद्धा तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस तो काव्यासोबत रिक्षामधून येत असतो आणि काव्याचा धक्का त्याला लागलेला असतो. आणि त्या आठवणीतच आता कॉफीचा मग पार्थला थोडासा भासतो. आणि इकडे सुद्धा नंदिनी आपल्या खुर्चीवरून उठून उभी राहते आणि जोरजोराने रडत असते. आणि इकडे पार्थ सुद्धा काव्याच्या विचारातच हरवून गेलेला असतो. आणि आता इकडे नंदिनीला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस जीवाने बेडवरती कपड्याने सॉरी असं लिहून ठेवलेलं असतं. आणि ते आठवून परत नंदिनी रडू लागते आणि रडत रडत परत ती खुर्चीवरती बसते आणि तिला त्या गोष्टींचा खूपच त्रास होत असतो. तर आता इकडे सुद्धा मित्रांनो पार्थ उठून उभा राहतो आणि त्या रागारागातच तो ऑफिसमधल्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागतो. तर आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने तिच्या केसामध्ये गजरा माळलेला असतो. तर इकडे पार्थ उठून उभा राहिलेला असतो आणि त्याच्या लॅपटॉपवरती त्यांच्या लग्नाचा फोटो त्याला दिसतो आणि तो फोटो बघून आता त्याला अजून त्रास होऊ लागतो. तर त्यानंतर मित्रांनो इकडे घरामध्ये चक्क काव्या स्वयंपाक करत असते आणि स्वयंपाक करत असताना ती मात्र खूपच खुश असते आणि ती हे सर्व काही पार्थसाठीच करत असते. आणि स्वयंपाक करत असताना आता तिला खूपच आनंद होत असतो. तर दुसरीकडे बघा मित्रांनो जीवा सगळ्या काही चिठ्ठ्या लिहितो आणि एक चिठ्ठी तो देवाऱ्यापाशी नेऊन ठेवतो. इतक्यात मिथुन काका तिथं येतो आणि जीवाला अरे झालं का तुझं सगळं काही असं विचारतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो हो अरे माझं झालेलं आहे पण मला एक गोष्ट सांग तुझ्या सगळं नीट लक्षात आहे ना. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो अरे माझं सगळं काही पाठ झालेलं आहे पण तू परत परत नको सांगूस विसरून जाईन मी. तर तेव्हा जीवा बरोबर ठीक आहे चल चल तू जा दरवाजाकडे असं म्हणून त्याला तिथून पाठवून देतो. तर तेव्हा मिथुन काका दरवाजाजवळ जाऊन उभा राहतो आणि इकडे जीवा मात्र अस्वस्थ झालेला असतो. अरे नंदिनी यायची वेळ झालेली आहे पण ती अजून कशी काय आली नाही असं तो म्हणतच असतो. इतक्यात मिथुन काका नाचतच त्याच्याकडे येतो. अरे आली नंदिनी आली असं म्हणत असतो. तर तेव्हा तो जीवाला जाऊनच पकडतो आणि चल चल असं म्हणत असतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे मला कसलं चल चल म्हणत आहेस तू जा आणि दरवाजाजवळ जाऊन उभा राहा असं म्हणतो आणि स्वतः जाऊन पळत जिन्यावरती एक चिठ्ठी चिटकवतो आणि अजून एक चिठ्ठी तो दरवाजाच्या बाहेर चिटकवत असतो पण ती चिठ्ठी दरवाजातच खाली पडते आणि जीवा आत जाऊन पडद्याच्या आड लपतो. तर इकडे मित्रांनो आता नंदिनी अखेर घरामध्ये येते. तर तेव्हा मिथुन काका तिला वेलकम वेलकम करू लागतो. तर आता नंदिनी मिथुन काकाला विचारते अहो काका तुम्ही असं लग्नात स्वागतासाठी उभारतात तसे का उभा होतात. तर तेव्हा मिथुन काका तिला म्हणतो अगं तुला ना योग्य दिशा दाखवण्यासाठी. तर नंदिनी म्हणजे काय असं विचारते. तर मिथुन काका म्हणतो अगं म्हणजे काही नाही म्हणजे ना तू मला योग्य दिशा दाखवशील. खूप दिवस झालं ना माझ्या डोक्यामध्ये प्रश्नच निर्माण झालेला आहे. तर तेव्हा नंदिनी कुठला प्रश्न असं त्याला विचारते. तर मिथुन काका म्हणतो अगं खूप दिवस झालं ना मी विचार करत होतो आपलं देवघर आहे ना ते जुनं झालेलं आहे आपण मस्त संगमरवरी करूयात ना पांढरं शुभ्र स्वच्छ. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की अहो काही काय इतकं सुंदर पिढीजात देवघर आहे आपलं आणि आई तर म्हणायला होत्या की ही गणपतीची मूर्ती तर त्यांनी माहेरून आणलेली आहे. तर तेव्हा मिथुन काका गप्पच होतो आणि नुसतं हो हो म्हणत असतो. तर तेव्हा नंदिनी आता देवाऱ्याकडे बघूनच बोलू लागते आणि म्हणते की ही समयी सुद्धा असं ती बोलतच असते. इतक्यात तिला जीवाने तिच्यासाठी ठेवलेली चिठ्ठी दिसते आणि मिथुन काकाच्या ती गोष्ट लक्षात आल्यानंतर तो मात्र मागे उभा राहून हसत असतो. तर नंदिनी आता मिथुन काकाला विचारते अरे पण हे काय आहे इथे चिठ्ठी कोणी ठेवलेली आहे असं म्हणून ती आता ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेते आणि ती चिठ्ठी वाचू लागते. त्याच्यावरती लिहिलेलं असते की गंमत आहे ओळखून दाखव बरं जिन्यापाशी ये तुला मिळतील तुझी उत्तरं असं ती वाचत असते. तर तेव्हा मिथुन काका मात्र तिथून गायबच होतो आणि नंदिनी ज्यावेळेस मागे वळून मिथुन काका असं म्हणते तर तेव्हा मिथुन काका तिथे नसतोच. आणि आता नंदिनीच्या ती गोष्ट लक्षात येते आणि नंदिनी म्हणते की अच्छा जीवाने ही लिहिलेली चिठ्ठी मी वाचावी म्हणूनच मिथुन काका मला इथे घेऊन आलेत आणि आता या असल्या गोष्टींना मी बिलकुल चालून घेणार नाही असं बोलून आपल्या हातामधली ती चिठ्ठी अक्षरशः ती चुरगाळून टाकते आणि तिथून ती आता जिन्यावरून वरच्या दिशेने निघून जाते आणि जिन्याला चिटकवलेली चिठ्ठी ती बघतच नाही आणि त्यानंतर दरवाजा उघडून आतमध्ये सुद्धा येते आणि दरवाजात खाली पडलेली चिठ्ठी सुद्धा ती काही बघत नाही. आणि त्यानंतर ती आता जेव्हा रूममध्ये येते आणि आपली पर्स ठेवते तर समोरच तिला गजरा ठेवलेला दिसतो आणि आता नंदिनी तो गजरा आपल्या हातामध्ये घेते. तर त्यावेळेसच इकडून पडद्यामागून जीवा आता बाहेर येतो आणि आता नंदिनी त्याला आरशामध्ये बघते आणि परत मागे वळून त्याच्याकडे बघू लागते. तर तेव्हा जेव्हा हसत हसतच तिच्या समोर येतो आणि आता नंदिनी तो गजरा खाली ठेवत असते. तर जीवा तिला म्हणतो तुला आवडतात ना म्हणून ना खास तुझ्यासाठी आणलेला आहे त्याच आपल्या सिग्नलवाल्या मावशींच्याकडून आणि आठवतं का ग तुला
मागच्या वेळी मी 100 रुपयाला 5 गजरे घेतले होते, तेव्हा किती खुश झाली होतीस तू, असं त्यानं सांगितल्यानंतर आता नंदिनीला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस जीवाने तिच्यासाठी गजरे घेतलेले असतात आणि जीवा मात्र तिच्याकडे बघून खुश होत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते की हे बघा ना मी तुम्हाला, असं ती म्हणतच असते. इतक्यात रम्या तिथं येते आणि जीवाला हाक मारते आणि आतमध्ये आल्यानंतर ती म्हणते की सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करत आहे का, आणि तिच्या हातामध्ये ती चिठ्ठी असते जी जीवाने पायऱ्यांच्या वरती चिटकवलेली असते आणि जीवाच्या खोलीच्या बाहेर सुद्धा पडलेली असते. आणि आता ती जीवाला विचारते की हे तुझंच अक्षर आहे ना जीवा. तर तेव्हा ती चिठ्ठी बघितल्यानंतर जीवाला सुद्धा धक्का बसतो आणि नंदिनीला सुद्धा धक्का बसतो. तर रम्या सांगते की ही चिठ्ठी ना खाली पायरीवरती पडलेली मला सापडली. तर जीवा मात्र धक्क्यानेच नंदिनीकडे बघत असतो आणि रम्या आता जीवाला म्हणते की अरे काय रे जीवा, हे काय लिहिलेलं आहेस तू चिठ्ठीमध्ये, असं म्हणून ती आता चिठ्ठी वाचू लागते. त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं की पहिली चिठ्ठी तू वाचली असशीलच ना, आता पार कर हा दुसरा टप्पा, पावलं येऊ देत खोलीकडे, तिथे होतील सुगंधाशी गप्पा. असं वाचल्यानंतर ती आता जीवाला विचारते अरे काय रे जीवा, आता ही सुगंधा कोण आहे. तर आता जीवा ते सांगणारच असतो. इतक्यात मानिनी सुद्धा तिथं येते आणि चला जेवायला असं म्हणत असते. तर तेव्हा दरवाजामध्ये असलेली चिठ्ठी तिच्या पायाखाली येते आणि आता मानिनी ती चिठ्ठी उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि हे काय आहे असं म्हणत ती चिठ्ठी वाचतच आतमध्ये येऊ लागते. हिरव्या पानामध्ये जगातली सर्वात सुंदर गोष्ट दिसेल, केसात माळाला की अबोला मिटेल, असं ती वाचून आता ती जीवाकडेच बघू लागते. तर आता जीवा मनातल्या मनात बोलू लागतो की अरे देवा, म्हणजे नंदिनीने एक सुद्धा चिठ्ठी वाचली नव्हती, असं म्हणून तो आता नंदिनीकडेच बघत असतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्याच्याकडेच बघत असते. तर मानिनी आता रम्याच्या हातामधली चिठ्ठी सुद्धा बघते आणि त्या दोघांना म्हणते की अरे हे काय आहे, म्हणजे तुम्ही घरातल्या घरात चिठ्ठी खेळत आहे का काय. तर तेव्हा जीवा सुद्धा थोडासा हसतो आणि नंदिनी सुद्धा थोडीशी हसते. तर तेव्हा मानिनी आता नंदिनीच्या हातामधले गजरे बघते आणि अरे वा गजरे, असं म्हणून ती हसू लागते. तर रम्या आता नंदिनीला म्हणते की लकी आहेस बाई नंदिनी तू, आम्हाला ना इथे एक गजरा सुद्धा देत नाही कोणी. तर तेव्हा मानिनी रम्याला म्हणते की रम्या अगं तू लग्न कर ना, मग तुझा नवरा देईल की तुला गजरा. तर तेव्हा रम्या आता थोडासा विषय बदलते आणि मानिनीला म्हणते की त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं होतं मामी, हे बघ ना, असं म्हणून ती परत ती चिठ्ठी वाचू लागते. केसात माळाला गजरा की मग अबोला मिटेल, असं वाचल्यानंतर ती आता जीवाला विचारते काय रे जीवा, अबोला मिटेल असं का लिहिलेलं आहेस तू, असं तिने विचारल्यानंतर त्या दोघांना सुद्धा धक्काच बसतो. तर रम्या पुढं म्हणते की नाही म्हणजे तुमच्या दोघांच्यामध्ये काही भांडण वगैरे झालेलं आहे का. तर आता जीवा सगळ्या गोष्टी सावरू लागतो आणि म्हणतो की अगं चे आमच्यात कशाला होतील भांडणं. तर नंदिनी सुद्धा हो ना असं म्हणते आणि जीवाला ती विचारते की एवढे गजरे कशासाठी आणलेले आहेत तुम्ही, एखादाच आणला असताना तरी सुद्धा ठीक होतं, आता ना एवढे गजरे आणले आहेत ना तर मग वाया नको जायलात, असं म्हणून ती आता मानिनीला म्हणते की आई तुम्ही सुद्धा घ्या ना गजरे. तर मानिनी तिला म्हणते अगं नाही, तुझ्या नवऱ्याने तुला गजरे दिलेले आहेत, मग तू आम्हाला काय देत आहेस, ठेव तूच. तर तेव्हा नंदिनी परत मानिनीला रिक्वेस्ट करू लागते आई प्लीज घ्या ना गजरे. तर यावेळेस मात्र जीवा एकसारखा नंदिनीकडेच बघत असतो आणि तेव्हा नंदिनी एक गजरा मानिनीच्या हातात देते आणि रम्याला सुद्धा म्हणते की रम्या हे तू सुद्धा घे गजरा, असं म्हणून ती त्या दोघींच्या हातामध्ये गजरा ठेवते आणि मी आलेच असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा मानिनी आता जीवाकडे बघून हसू लागते आणि त्याला म्हणते की वा जीवा, या बाबतीत एकदम बाबांच्या वरतीच गेला आहेस हा तू, रोमॅन्टिक अँड ऑल, आणि काय भूक वगैरे लागली आहे का नाही, चल जेवायला, असं म्हणून ती आता तिथून बाहेर जाते आणि जीवासुद्धा तिथून तिच्या मागे निघून जातो. तर तेव्हा रम्या मात्र तिथंच उभी असते आणि ती त्या चिठ्ठ्यांच्याकडे आणि त्या गजऱ्यांच्याकडे बघत असते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ येऊन दुखी मनाने घरात बसलेला असतो. तर तेव्हा काव्या त्याच्या मागं येते आणि त्याला म्हणते की पार्थ देशमुख, माझ्या हातचं श्रीखंड तुम्हाला खावं लागलं. तर तेव्हा पार्थ एकदमच उठतो आणि भरपूर सारं पाणी पितो आणि काव्याला तो म्हणतो की आजच्या इतकं कडू श्रीखंड मी आयुष्यात कधीच खाल्लेलं नव्हतं. तर ते ऐकल्यानंतर काव्याला मात्र धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता नंदिनी खोलीमध्ये येते आणि आपल्या केसामधला गजरा काढून जीवाच्या हातात ठेवते आणि जीवाला म्हणते की तुमचा हा बालिशपणा बघून खुश होईन का मी, असं कधीच होणार नाही, प्लीज मला मोकळं करा, असं म्हणून ती त्याच्यासमोर हात जोडते आणि रडत असते. तर इकडे पार्थ सुद्धा काव्याला म्हणतो की 7 दिवसांच्या मधला पहिला दिवस संपला. तर आता इकडे नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते की आता फक्त 6 दिवसच उरलेले आहेत. तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.